अभ्यासाचं पुस्तक संपवलंस पण काय विषय? यंदा विराज सरांना टॉप करून दाखवणारच वाटतं, हो ना? बघ ना, नेहमी तर एकदम मस्करी करते, दंगा घालते, फॉर दॅट मॅटर बेट लावते, पण आज असं एकदम नवीनच व्हर्जन वाटतं ना. अगदी नवीन वर्जन. हल्ली विराज सरांचं खूपच ऐकायला लागलीये बाबा. सगळे टोचून मलाच बोलतायत. तिथे ते विराज सर, घरी आई ताई, इकडे ह्या. का अभ्यास करेन ना की टॉपच करून दाख. एवढं सगळं तिने केलं पण भाई ही एवढा अभ्यास करते पण का पण हे अचानक पण एक मिनिट आपण रिव्हिजन करून घेऊया जेव्हा, कारण हे तर सगळं येणारच आहे. तुम्हाला पण काय? ए माझं बुक दे. अगं थांब बघू तरी दे, तोपर्यंत तू हे पकड. अगं असं करणार काय आहेस तू? हॅलो शर्मा स्वीट्स, कला मंदिर मध्ये एक पेस्ट्री आणि काजू कतली पाठवा, लगेच पाठवा. हॅलो. काय करताय? काय नाही, काम सुरू आहे. काय झालं, तुमचा मूड ऑफ आहे का अजून? काय नाही हो, असंच काही नाही. मला माहित होतं, म्हणून मी तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज पाठवलंय. आता काय पाठवलंय? ते कळेल तुम्हाला आल्यावर. बरं ठीक आहे. आता कसा तुमचा आवाज इतका छान झालाय, मग मला नाही आवडत असा तुमचा मूड ऑफ झालेला. मला असं कायम वाटतं की तुमचा मूड छान असायला पाहिजे, तुम्हाला कसला त्रास नाही झाला पाहिजे आणि तुम्ही नेहमी असे हॅप्पी हॅप्पी असायला पाहिजे. कारण माझ्याकडे असा दुसरा कुठला माणूस नाही आहे ना तुमच्यासारखा. असेच हसत राहा आणि मला मिस करत राहा. बरं ठीक आहे, करतो मिस. ठेवू? बाय. बाय. बापरे, जीजूंना पण इथेच यायचं होतं. आता जर त्यांनी मला इथे काम करताना बघितलं तर ते नक्कीच प्रीतीताईला सांगतील आणि मग प्रीतीताई आईला. आणि जर आईला कळलं मी तिच्याशी खोटं बोलले तर खूप वाईट वाटेल. नाही, काही झालं तरी त्यांच्या समोर मला जाऊन चालणार नाही. ज्योती, ते कस्टमर इथे येऊन बराच वेळ झालाय आणि त्यांना अजून कोणी पाणी सुद्धा नाही विचारलंय. एक काम कर, ते टेबल तू सांभाळ. हो सर, मी कोणाला तरी सांगते. मी काम करते ना इथे, हे काम झालं की मी सांगतो कोणाला तरी, ते टेबल तूच अटेंड कर, ठीक आहे? हो पण सर हे बघा. ज्योती, मी सांगतोय ना, ऐक माझं. ठीक. पाणी. थँक्यू. कधी कधी काय होतं ना ज्योती, आपलीच माणसं जेव्हा आपल्याशी खोटं बोलतात, आपल्यापासून काही गोष्टी लपवतात ना, तेव्हा खूप त्रास होतो, वाईट वाटतं खूप. मला वाटलंच होतं ताई आणि यांच्यात काहीतरी बिनसलंय, पण जीजूंना थोडं समजवायला हवं. जीजू, एक सांगू का तुम्हाला? म्हणजे मला असं सगळं वाटतं म्हणून सांगते. जीजू, काय ना, आपण
बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींचा गैरसमज करून घेतो. खरं तर त्या प्रत्यक्षात घडलेल्याच नसतात किंवा होणारही नसतात. आपल्या मनात एवढा गोंधळ आणि गैरसमज असतो ना की आपण सगळ्या गोष्टी मनाला लावून घेतो. पण त्याही पलीकडे जाऊन ह्यात जर कोणाची चूक झालीच असेल तर तो शेवटी आपलाच माणूस आहे ना. आपण थोडं समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि आणि जे काही आहे ना, जे काही आहे त्या माणसाशी जाऊन डिरेक्ट बोलून टाकायचं. आणि जर तेवढंही धाडस होत नसेल तर एकदा विचार करायचा की आपल्याकडनं कधी ना कधी काहीतरी चुकलं असेलच ना. तेव्हा समोरच्याने आपल्याला समजून घेतलं असेल. आत्ता आपण एवढा रागराग का करतोय? आपणही त्याला समजून घेतलं पाहिजे. अर्थात हे सगळं मला वाटतं म्हणून बोलले. किती बरोबर बोलते ज्योती. त्या ऍक्सिडेंटमुळे माझ्या आयुष्याला एक मोठा डाग लागला असता, पण त्यातून दीपने मला वाचवलं. माझं प्रीतीसोबत लग्न झालं ते दीपमुळं. बाबांच्या नजरेत स्वतःला सिद्ध करू शकलो ते दीपमुळं. काम तो करायचा आणि मोठ्या मनानं त्याचं श्रेय मला घेऊ द्यायचा. मी स्वतः त्याला माझा मोठा भाऊ समजायचो आणि एवढं असून पण मी फक्त एवढ्याशा कारणामुळे त्याच्यावर संशय घेतला. दीप माझ्यासाठी खोटं बोलला, तुरुंगात जाऊन आला, ते मला चाललं. मग आज तो जे वागला त्यामागे काहीतरी कारण असेल असा विचार का नाही केला मी? एवढ्यासाठी त्याच्यावर एवढा रागावलो? नाही नाही, खूप खूप मोठी चूक केली मी. आणि मला आता माझी चूक कळली आहे आणि मला ती दुरुस्त करायची आहे.